घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी गुजरातने केली आहे, त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। मात्र जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे, असं उदय सामंत यांनी विधान केलंय। टीईटी विरोधात शिक्षकांनी आंदोलन केलं होतं। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आमचे शिक्षक हे सामूहिक रजेवर जात आहेत। पगार कट करणं योग्य नाही, असं शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान केलंय। भाजपाकडून आज शौर्य दिनानिमित्त दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करण्यात आली। बाबरे ढाचा पाडायला जे कारसेवक गेले होते आणि ते शहीद झाले होते, त्यानिमित्तानं आपण शौर्य दिवस साजरा करत आहोत, असं मंत्री अतुल सावे यांनी विधान केलं। बांगलादेशच्या सीमेवर ममता बॅनर्जींचं राज्य असून तिकडे बांगलादेशींना जमा करून सर्वत्र पाठवलं जातं, असा गंभीर आरोप मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलाय। मुंबईतील अशा लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलंय। दोन 2025 मध्ये मुंबई भोंगामुक्त करून दाखवली, आता 2026ला मुंबईला बांगलादेशी मुक्त करणार, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। राज्य सरकारच्या सहकार्यानं 2,24,000 घुसखोरांना पकडल्याचा दावाही त्यांनी केलाय। बांगलादेशींचा मुद्दा बाळासाहेबांनीही अनेक वेळा भाषणात मांडला होता आणि किरीट सोमय्या ही मोहीम राबवून जोखमीचं काम करतायत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय। नावाची मागणी कोणीही करू शकतो, मात्र कोकणातील हापूस आंब्याची बाजू लावून धरण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असं वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केले। गुजरातमधील विद्यापीठानं वलसाड हापूस नावासाठी मानांकन अर्ज केल्यानं चर्चा रंगल्या आहेत। भारताचं संविधान हे बहुजनांचं सुरक्षा कवच आहे। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत देशात हुकुमशाही येणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। इंडिगोनं केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी षडयंत्र केलंय काय, याचा अभ्यास करावा लागेल, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। या प्रकरणाची केंद्र शासनानं दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। इंडिगोच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना झालेला त्रास धक्कादायक असून केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। इंडिगोच्या विमान बिघाडामुळे अनेकांना त्रास झाला असून यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असं वक्तव्य वर्षा गायकवाडांनी केलंय। इंडिगोनं मोनोपॉली तयार केली, त्याचा लोकांना त्रास सहन करावा लागला, असा आरोप त्यांनी केलाय। प्रभाग बदलल्यामुळे निराश झालेल्या नवी मुंबईतील माजी नगरसेवकांचं वनमंत्री गणेश नाईकांनी मनोबल वाढवलंय। तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणी जनता तुम्हाला नेतृत्व देईल, असा कानमंत्र नाईकांनी माजी नगरसेवकांना दिलाय। संभाजीनगरात भगवा दिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीनं महाआरती करण्यात आली आहे। शहरातील गुलमंडी येथे सुपारी हनुमान मंदिरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दर्शन घेतलं। नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतून मोकळे झाल्यानंतर मंत्री भरत गोगावलेंनी कार्यकर्त्यांशी मुक्त चर्चा केली। कोलाड नाक्यावर कार्यकर्त्यांशी गप्पा मारत गोगावलेंनी गरमागरम वडा आणि भजीचा आस्वाद घेतला। रुपाली ठोंबरे पाटलांनी शरद पवारांसोबतचा जुना फोटो पोस्ट केला। या फोटोला रुपाली ठोंबरे यांनी सामदाम दंडभेद असं सूचक कॅप्शन दिलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलमधील राष्ट्रीय स्मारकाचं काम कधी पूर्ण करणार, तारीख आणि वेळ जाहीर करा, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे। उरणमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली। मविया उमेदवाराचा प्रचार केला आणि भाजप उमेदवाराविरोधात व्हिडिओ बनवला म्हणून भाजप कार्यकर्त्याने मारहाण केली आहे। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ही माहिती दिली आहे। ठाणे हे खणखणीत नाणे, ठाण्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाणेकरांना दिला आहे। अहिल्यानगरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केली। मनपाच्या उमेदवारीसाठी 217, जिल्हा परिषदेसाठी 98 आणि पंचायत समितीसाठी 141 इच्छुकांनी अर्ज केले। संभाजीनगरात महावितरणच्या 45,000 सौर कृषी पंपांचं वितरण करण्यात आलं। यावेळी भाजपनं मराठवाड्यात
जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। कार्यक्रम शासकीय असूनही व्यासपीठावर चित्र पूर्णपणे भाजपमय पाहायला मिळालं, तर शिवसेनेनं या सोहळ्याकडे पाठ फिरवली। घेऊयात मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। गुजरातच्या नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला। यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली असून कोकणातील हापूस गुजरातला जाणार का अशी भीती निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील ताजने मळा परिसरातील मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे